नमस्कार सर्वांना. मध्यांतर संपलेला आहे आणि पुढचा जो सादरीकरणाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये आपण एक छोटासा दुसरा कार्यक्रम घेतो. त्यानंतर सादरीकरण, गाणी, कविता वगैरे ते होतं. आपल्याकडे प्रफुल्ल साने चित्रकार आहे आणि त्यांनी काही पोर्ट्रेट्स काढलेली आहे, 2 आहेत आणि त्याच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम आता इथे होणार आहे. त्यासाठी मी मंचकावर बोलावते भारतीताई खानोलकर. भारतीताई या. प्रफुल्ल साने आपले चित्रकार शिल्पकार प्रफुल्ल साने आ रहे हैं. तालियां बजाओ. विकास पाटील. विकास भाऊ. श्याम भाऊ मेस्त्री. आता हा मंच भरलेला आहे आणि त्याच्याबाबत निवेदन करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, स्पष्टीकरण देण्यासाठी येत आहेत आपले खानोलकर सर. मार्गदर्शन नाही, स्पष्टीकरण नाही, पण हा किती आनंदाचा क्षण आहे माहिती आहे. कोणी आमचा सगळ्यांचा एक फोटो काढला तर चालणार आहे आडवा कॅमेरावर. कारण आपले प्रफुल्ल साने मधून मधून एक असे कार्य करतात. शरद अग्निहोत्रींचं झालं, पूर्वी माझं झालेलं आहे, अपर्णाताई चिटणीसांचं झालं आहे आणि आणखी कोणाचं झालं, आपल्या एक आजींचं बाकी आहे. हां, आपल्या आजींच्या इकडच्या एका आजी, ह्याला स्केच पोर्ट्रेट म्हणायला हरकत नाही. पोर्ट्रेट म्हणजे मनुष्याचं आहे तसं चित्र, पण ते स्केच रूपाने केलेलं. आणि आज आपण अशी 2 स्केच पोर्ट्रेट सादर करणार आहोत. देवीदास महाजनांचं झालं आणि खरं हे करायला खूप मेहनत लागते, पण तेवढी मेहनत करणं, वेळ देणं, घरच्यांचा रोष पत्करणं. कारण शैलाताई इकडे नेहमी विटनेस असतात. काय सांगणार तुम्हाला, शामराव गेले 1.25 महिना एकच चित्र घेऊन बसले आणि ते असतं कोणत्या तरी संतांचा. आणखी कुठचं चित्र असतं तर शामराव तुमचं काही खरं नव्हतं. तर मग डोळ्यावर इतका वेळ का काढला आणि अनुवटीवर एवढा वेळ का काढला, असं सगळं झालं असतं. तर आपल्याकडे 2 चित्रकार, हे सगळे बहुआयामी आहेत. त्यांची सगळ्या कला इथे सांगायचं म्हटलं तर कठीण आहे. प्रफुल्ल आपला शामराव मेस्त्री म्हणजे फार महान मोठे रांगोळीकार आहेत. रांगोळीचा सीन सहज साकार करणं. प्रफुल्ल सानेंबद्दल मी काय सांगणार, त्यांनी ते गायक आहेत, त्यांनी एक स्वतःचा ऑर्केस्ट्रा, स्वतःचा फॅमिली ऑर्केस्ट्रा बरेच वर्ष राबवलेला आहे, लोकांना शिकवलं आहे. कवितांमध्ये मास्टर आहे, लेखनामध्ये मास्टर आहे, हँडरायटिंगमध्ये सुपर मास्टर आहे आणि मोठी लाईन आहे. तर आज आपण तो कार्यक्रम करूया. आजचे उत्सव कोणती माहिती आहेत का तुम्हाला? ते काय, भारतीताई खानोलकर. आणि दुसरे ज्यांना बिलकुल कल्पना नाही अशा सुप्रियाताई सावंत. दिसतात, मध्यभागी दिसतात तुम्हाला. हां, तर ती चित्र आपण सगळ्यांसमक्ष त्याचं अनावरण करणार आहोत. पण
सानेसाहेब एक सांगतो, किती पेशन्स, किती समर्पण, किती प्रेम, ह्याला काही काउंट नाही आहे. आज पण त्यांना मी सांगितलं की सगळ्यांच्या पुस्तकावर सप्रेम लेख आणि त्या त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. आणि म्हणतात नाही मला काही त्रास नाही, बसलेत ते. तर आज आपल्याला जाणवलं असेल आपल्याकडे खूप गुणी मंडळी आहेत आणि नंतर ते कार्यक्रमात जाणवणार आहेत आणि याच्यानंतर आपण सादरीकरणाच्या कार्यक्रमात जाणार आहोत. तर सर्वप्रथम मी प्रफुल्ल सानेंना सांगतो, तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा. का ते दिल्यानंतर करायचं आहे का आपल्याला? तुम्ही अडचण सांगितली मला तात्काळाला अडचण सांगितली मिस्त्री सरांची, म्हणजे मिस्त्रीला किती त्रास होतो वगैरे वगैरे. पण मी त्यातनं पळवाट काढली. मी रात्री म्हणजे साधारण माझे दिवस सुरू होतं माझं रात्री 12च्या नंतर, 12-12:30 नंतर किचन बंद करतो मी आणि तिकडे बसतो. म्हणजे कोणी तिकडे डिस्टर्ब करत नाही, त्यांना डिस्टर्बन्स नाही. त्यामुळे असा प्रॉब्लेम मी माझा सॉल्व्ह केला. रात्री लिखाण, चित्र काढणं आणि बुद्धिबळ खेळणे, रात्री 3 गोष्टी आवश्यक असतात. माझी झोपायची वेळ असायची 5च्या नंतर आणि परत उत्तर 7च्या आधी. आणि त्या किचन मध्ये व्यवस्थित जगातून काय हवं ते मिळतं. लाडवांचा डबा भरलेला असतो, रव्याचे लाडू. सकाळपर्यंत तो निम्म्यापेक्षा खाली गेलेला असतो. नकळत हा मिसेसला त्रासच आले ना. हे बघा, समक्ष बसून चित्र काढत बसले 1 महिना तर मेसेजला चालेल, पण हे रात्री बसून काय करतात म्हणजे मला स्कोपच नाही ठेवत बोंबाबोंब करायला. त्याचाही त्रास होतो. माहिती नसेल तर सांगितलं आणि स्वानुभव आहे. म्हणजे इनॉल सगळ्यांना पुरुषांना हा त्रासच असतो. मुखाचंच कारण आहे की नाही? गोंधळ चैतन्याची खाली त्यांनी टायटल दिलाय, गोंधळ चैतन्याची. पुस्तक सगळं झालं गोंधळ, त्यावर म्हणजे आणि चैतन्य मूर्तीच आहे त्या. मला त्याच्याबद्दल एवढं धन्यवाद बरोबर आहे. तुमच्या लिस्टमध्ये तुम्ही एवढी वरती आमचे गुरु आहेत तर गुरु म्हणून आमच्या गुरूंचं मोबाईल आहे, माईक घेऊन 1-2 वाक्य बोला. बोलायला शब्दच नाही आहे. ह्याही महिने असताना तेवढ्या मला लिस्टवर त्यांनी त्यांच्या 4-5 नंबर बसवलं. मागच्या वेळेला उल्लेख केला होता की त्यांना बऱ्याच जणांची स्केच काढायची आहे, तर माझा नंबर एवढ्यावर लागला. म्हणजे माझं भाग्य आहे आणि या भाग्याला तुम्हीच सगळे कारणीभूत आहात आणि तुमच्यामुळेच ही गोंधळ माझी भरलेली आहे, ती अशीच शेवटपर्यंत भरलेली आहे. एक सेकंड थांबा, आधी बोल. सुप्रिया ताई.
एक उल्लेख करतो, त्यांना विचारलं त्या झाल्यावर की मिस्टरांना आणलं नाही का, म्हणजे त्यांना विचारता येईल की त्याच आहेत का आणखी कोण वेगळे आहेत म्हणून. फोटो तर खूपच छान काढलाय. मी एवढी सुंदर नाहीये, एवढा फोटो सुंदर आहे. आणि दुसरं म्हणजे सुद्धा धक्का दिला. त्याहून अजून उच्च म्हणजे ज्ञानदायिनी मोठी पदवी दिली. कारण आतापर्यंत जे काढलेले पोर्ट्रेट्स त्यांनी खूपच छान आहेत. आणि जसं भारतीताई म्हणाल्या की एवढ्या लवकर मी त्या लिस्टवर येईल असं मला वाटलं नव्हतं, पण त्या खूप मोठ्या आहेत, सुज्ञ आहेत. त्यामुळे त्यांचा क्रम ठीक आहे, माझा फारच लवकर लागल्यावरती धन्यवाद. आणि मुख्य म्हणजे वहिनींना धन्यवाद, कारण त्यांनी हे सगळं सहन केलं तुम्हाला. मला एक थोडंसं बोलायचं आहे याच्यावर. ओंजळ चैतन्याची म्हणजे आपल्यासमोर ज्या भारतीताई खंडोळकर आपल्याला दिसत आहेत आणि लहान मुलांचे असंख्य नाटकं लिहिलेली आहेत, बसवलेली आहेत, डायरेक्टर्स केलेले, गेल्या वर्षी ते गाणं शिकायचे रेग्युलर आणि त्यामुळे त्यांच्या गाण्यात खूप बदल झाला आणि आजची कविता पण छान चाली आणि छान बसली आणि त्या शिकायचं थांबत नाही आहेत आणि आपल्याला त्यांच्याकडून शिकायचं आहे. त्यांचं 80 पूर्ण 81 मध्ये आहेत त्या आणि पुढची 19 वर्ष ते आपल्याला शिकवणार आहे. पण हां, त्यांनी कबूल केलेलं आहे, तर आपल्याला त्याचा लाभ घ्यायचा आहे. आता दुसऱ्या चित्राकडे येतो, ज्ञानदायिनी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नाही मला कल्पना नाही, पण सुप्रियाताई सावंत शिक्षण डिपार्टमेंटमध्ये सरकारच्या अधिकारी म्हणून त्यांनी बरेच वर्ष काम केले. त्याच्यानंतर आपल्या स्वामी विवेकानंदच्या 13 का 17 शाळेला 17 शाळेच्या कमिटीवर त्या बरेच वर्ष आहेत. त्यामुळे ज्ञानदायिनी जे आहे हा, आणि मी त्यांचा स्टुडंट आहे, मलाही खूप शिकवतं. हा विनोदाचा भाग आहे, पण त्यामुळे ही दोन्ही नावं ना प्रफुल्लित, सार्थकी आहे, परफेक्ट. तुम्हाला आता काही बोलायचं आहे? नावं जी दिली आहेत ती अगदी समर्पक असावेत या उद्देशाने मी विचार भाऊंना आणि खानोळकर सरांना दोघांना मी विचारतो की हे नाव कसं आहे, नाही का दुसरं नाव कसं आहे, तिसरं नाव कसं आहे. योग्य नाव येईपर्यंत ते नावं शोधत राहतो आम्ही. ते योग्य नाव आलं की तिथे पुन्हा मध्यंतरी सुप्रियाताईंना कोकण युवा प्रतिष्ठान डोंबिवलीतर्फे सन्मान पत्र दिलेलं आहे. त्याच्यात कोकण शिक्षण रत्न पुरस्कार म्हणून त्याला हे मिळालेलं होतं. म्हणजे आपण उगीच हे दिलेलं नाहीये, काहीतरी त्याला आधार आहे. धन्यवाद. प्रथम मी प्रफुल्ल साने यांचं मी कौतुक करू इच्छितो की कारण आपला हा जो ग्रुप आहे दिलासा विरंगुळा केंद्र आणि ह्या दिलासा विरंगुळा केंद्राचे ते एक आधारस्तंभ आहे. खरं उन्नरी कलावंत आहेत आणि खूप चांगले चित्रकार आहेत. मला पण बरं वाटतं की माझ्याबरोबर कोणीतरी आहे कंपनी, त्याचा आनंद वाटतो. आणि त्यांनी खरोखर एक पोर्ट्रेट, कारण काय असतं एखादं तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी सुद्धा चित्र काढतो, मग तुम्हाला जास्त पोर्ट्रेटची आवड आहे. लँडस्केप वगैरे हे इकडे तिकडे झालं, डोंगर झाडं इकडे तिकडे झाली चालतात, पण पोर्ट्रेटमध्ये हा एक प्रकार असतो की एक डोळा जरा इकडे गेला ना तरी लगेच बघणार नाही हा चकडा दिसतो आहे, एक फॅक्ट आहे. त्यामुळे ही चित्र काढताना फार जपावं लागतं. त्यामुळे व्यक्तिरेखा माणूस आहे ना बघतो तो पहिल्या डोळ्याकडेच बघतो. त्यामुळे डोळे आणि नंतर मग इतर चेहऱ्याची ठेवण ही सगळी महत्त्वाची आहे. त्यामुळे हे आता ही दोन्ही चित्र बघितल्यानंतर हुबेहूब आमच्या भारतीताई वाटतात आणि सुप्रियाताई वाटतात. बरोबर छानच रेखाटलंय. म्हणजे मी मनापासून त्यांचं कौतुक करतो की त्याच्यानंतर अशी उत्तमोत्तम चित्र आम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद. नमस्कार.
ते एकदम सरप्राईज जे आता होतं सुप्रियाताईसाठी, त्याच्यामुळे तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघितल्यावर कळलं खरोखर सरप्राईज. आणि इतकं अप्रतिम चित्र आहे ते काढलेलं. सुप्रियाताई जर असे आता ह्याच्यात काळा रंग दिला असता, अजून काळा म्हणजे तर मस्तपैकी तरुणपणची सुप्रियाताई समोर दिसली असती. आणि भारतीताई तर म्हणजे भारतीताई पण हुबेहूब. तर एवढं निरीक्षण तुमचं आणि खूप छान कला आहे तुमची, अशीच पुढे ती वृद्धिंगत हो अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि असेच सुंदर सुंदर पोर्ट्रेट आम्हाला बघायला मिळावे अशी पण आम्ही विनंती करतो तुम्हाला. आणि काढत राहा, पाठवत राहा. धन्यवाद. आपल्या विरंगुळातर्फे सगळ्या सभासदांतर्फे सर आपल्याला धन्यवाद. थँक्यू.